असोसिएशन मान्यताप्राप्त AB ट्रॉफी आणि त्यामध्ये पहिल्यांदाच श्रीतेज स्पोर्ट्स क्लब अकॅडमी चरोली आणि त्यांच्या विरोधात धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या दोन बलाढ्य संघांमध्ये AB ट्रॉफीमध्ये हा सामना जुंपला जातोय। पहिल्या मॅचला या पहिल्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल आणि लगेचच समालोचन कक्षामध्ये आमचे सहसमालोचक प्रवीण गायकवाड सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत। या सर आपलं पुन्हा एकदा या समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे। धन्यवाद शैलेश सर। श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली आणि या धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी अशी मॅच क्रिकेट रसिक या ठिकाणी पाहत आहेत। शुभम गीते आणि या दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत भरत दादा टिंगरे। षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल निहाल तुसामत। पहिला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय, डॉट बॉल आहे। दोन्ही खेळाडू जे आमने सामने आपण पाहतोय फार मोठा अनुभव आहे। एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव भरतदादा टिंगरे स्ट्राइक एंड वरती, तर निहाल तुसामत MPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स निहाल तुसामतनं नक्कीच दिला आपण पाहिलं। तर शुभम गीते अगदी आपण पाहतोय अनेक स्पर्धा सद्यस्थितीला हा खेळाडू देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। मोठमोठ्या ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शुभम गीते सद्यस्थितीला उतरतोय आणि या जबरदस्त परफॉर्मन्स त्यानं दिलेला आहे। ती लोणी प्रवाराची स्पर्धा असेल, संगमनेरची नक्कीच क्रिकेटची स्पर्धा असेल, पुणे जिल्ह्यातील नक्कीच खेळाडू आहे, परंतु अनेक ओपन स्पर्धा शुभम गीते देखील सद्यस्थितीला गाजवताना पाहायला मिळतो आहे। अगदी आपण पाहतोय स्ट्राइकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय निहाल तुसामत गोलंदाजी मार्कवरती सज्ज। ओ शुभमचा हा फटका अगदी आपण पाहतोय धावबाची संधी, फेकी त्या ठिकाणी सुरेख, सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि या धावफलकावरती नजर टाकली तर 2 धावा या धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे। निहाल पुन्हा एकदा सज्ज होईल, तयार होईल। ओ बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे। MPL ची दोन्ही पर्व निहाल तुसामतनं नक्कीच गाजवली आपण पाहिलं। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं क्रीडांगण, ओ कव्हरच्या दिशेला अप्रतिम फटका होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय भरतदादा टिंगरे सिंगल पूर्ण करेल, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करेल आणि या धावफलक जर पाहिलं तर 3 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। शांत वातावरण आहे, पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। पुणे जिल्ह्यातील तारे सितारे आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज आपण त्या ठिकाणी पाहतो आहे। व्हाईट बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू असेल, धावफलकामध्ये 1 धाव ऍड होईल श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली, तर दुसऱ्या बाजूला धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी या दोन टीमच्या दरम्यान लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत। मोठमोठाले आवाज मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक ओ हा फटका अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन निहाल तुसा
धावफल हॅलो 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 मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सनी कसबे. हे नाव देखील वलयांकित आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सनी कसबेची ओळख आहे. परंतु समोर भरतदादा टिंगरे अगदी आपण पाहतो आहे. मोठ्या अपेक्षा नक्कीच त्या ठिकाणी असतील. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात 8 धावा नक्कीच येताना आपण पाहिल्या. धानोरी स्पोर्ट क्लब सद्यस्थितीला अनेक ठिकाणी या टीमचा देखील बोलबाला आहे. ओ काय फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला. भरतदादा टिंगरे यांच्या बॅट मधून येतोय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. षटकार 6 धावा. कोणत्या प्रकारची धाव येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. ओव्हर क्रमांक 2 जारी. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 14 धावा धावफलकावरती आहेत. स्लोअर वन नक्की टाकला सनी. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक जर पाहिले तर मात्र जाऊन पोहोचेल 15 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे शुभम गीते त्या ठिकाणी या स्ट्राईकच्या दिशेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अतिशय कमी वयात क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात. अनेक स्पर्धा आपल्या बॅटने शुभम गीतेनं देखील गाजवलेल्या आहेत. अगदी धावबाची संधी त्या ठिकाणी डायरेक्ट शूटचा प्रयत्न केला गेला होता. लेग बाईट्स. म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय वेगवान सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज सनी कसबे. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील चांगलं कमबॅक सनी कसबेचं. त्यानंतर कोणत्या प्रकारचा बिगिट खेळू दिला नाही. त्यानंतर टाकलेले 4 चेंडूवरती फक्त 2 धावा सनी कसबेनं खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती देखील धाव मिळणार नाही. एक यशस्वी षटक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती षटकार परंतु त्यानंतरच्या 5 चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केल्यात. अर्थात या षटकात आल्यात 8 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 8 ची सरासरी 16 धावा. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. पाहायचंय की कोण कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताय. दोन्ही समान ताकदीच्या टीम आणि त्यांच्यातील झुंज. एका बाजूला धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी तर दुसऱ्या बाजूला श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली. या 2 टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे पुणे जिल्ह्यातील तारे सितारे एकत्र एबी ट्रॉफीच्या निमित्तानं नक्कीच आपण पाहतो आहे. एबी ट्रॉफी 2024 पर्व पहिलं मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होताना पाहायला मिळत आहे. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे.
डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी असेल. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती एक निहाल ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज आहे. पहा, हलक्याशा हाताने चेंडूला त्या ठिकाणी मात्र खेळून काढले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. भरत दादा स्ट्राईक वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. अगोदरच्या दोन्ही मॅच पाहिल्या. या अगोदर तर एका मॅचला 101 बनवले होते, एका मॅचला 74 बनवले होते. 75 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं. त्यामुळे या मॅचकडे लक्ष लागून आहे क्रिकेट रसिकांचं. ऑन साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती देखील धाव मिळणार नाहीये. निहाल तुसामतची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलायच, परंतु सद्यस्थितीला टेनिस बॉल क्रिकेट देखील चांगलं खेळताना पाहायला मिळतो. निहाल तुसामत चांगली मागणी आहे. हा चेंडू देखील डॉट. अगदी आपण पाहतोय स्ट्रॉंग झोन आहे भरतदादा टिंगरे यांचा ऑफसाइड एरिया, आणि त्या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय यावेळेस अयशस्वी नक्की ठरवलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 17 धावा धावफलकावरती. निहाल आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 1 धाव त्यानं मात्र खर्च केली. एक पहा, ऑफ साइडच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण. भरतदादा टिंगरे यांच्या बॅटमधून सनसनीत चौकार. 4 रन. थँक्यू. पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. निहाल तुसामत वरती केलेलं आक्रमण भरतदादा टिंगरे यांच्या बॅटमधून येतोय चौकार, आणि धावफलक जाऊन पोहोचेल 25 वरती. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये होईल चालू. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व खेळाडूंचं AB ट्रॉफी 2024च्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं पर्व या ठिकाणी पार पाडताना आपण पाहतो आहे. हरितभर क्रीडांगण, ग्रास ग्राउंड नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. डीजे आमचे चांगले वातावरण निर्मिती नक्कीच करतायत, आणि पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिले. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित AB ट्रॉफीचा थरार आजपासून मात्र चालू झालाय. येणारे 5 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहता येईल. शुभम गीते अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतो आहे. रोहन खरात कमी वयात क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात, आणि या चेंडू अगदी आपण पाहतोय गरगर फिरवणं. एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून नक्कीच रोहन खराची ओळख आहे. परंतु समोर आहे शुभम गीते, आणि शुभमच्या बॅट मधून हा सनसनीत चौकार. 4 रन. गाजवताना पाहायला मिळतो आहे गोलंदाज रोहन खरात, परंतु शुभम गीते देखील कमी नाहीये. अनेक स्पर्धा शुभम गीते देखील आपल्या बॅटनं गाजवताना पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आपण पाहतो आहे डॉट असेल, निर्धाव असेल. ओपन क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नेहमीच टिंगरे सरकार या संघांमध्ये आपण शुभमला खेळताना पाहिलेला आहे. स्टेप आउट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू
सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा धावफलकावरती रोहन खरात. अनेक आसरा आहेत त्याच्याकडे. इन स्विंग आउट स्विंग अगदी आपण पाहतोय चेंडू गरगर फिरवतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अनेक संघांकडून रोहन खरातला मागणी आहे. समोर आहे भरतदादा टिंगरे. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी ठरवलाय. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती नक्कीच पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू वाईड असेल, हा चेंडू खराब स्वरूपाचा असेल. वाईट बॉल. शतरक्षक चेंडूवरती चित्याचा सपळाईनं त्या ठिकाणी फेकी केली गेली. एक सिंगल वसूल केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धानोरी स्पोर्ट क्लब. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. वेल रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत. 32 धावा धावफलकावरती. 4 ओव्हर त्या ठिकाणी संपल्यात. 32 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय सुधीर साबळे. तेहतीस धावा आहेत. 33 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय सुधीर साबळे. या गोलंदाजाला देखील फार मोठी मागणी नक्कीच आपण पाहतो आहे. चांगला परफॉर्मन्स महाराष्ट्रभर सुधीर साबळेनं जो दिलाय. समोर शुभम नक्कीच आपण पाहतो आहे. फुलटॉस चेंडू नक्कीच जो होता मिड विकेटच्या दिशेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. जुन्नर प्रीमियर लीग मध्ये 2017 साली सुधीर साबळे यांनी मॅन ऑफ द सिरीज नक्कीच घेतली. त्यानंतर मात्र SPL जी आंबेगाव या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी देखील चांगला परफॉर्मन्स राहिला. आनंदवाडी सुप्रीमो ही क्रिकेटची स्पर्धा देखील सुधीर साबळेनं आपल्या गोलंदाजीनं गाजवली. अगदी आपण पाहतोय आणि एक नामांकित गोलंदाज म्हणून ओळख आहे पुणे जिल्ह्यातील. शेवटचं षटक हातात घेतले. समोर आहे डेड बॉल. इशारा नक्कीच पंचांनी केलाय. ज्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची घटना घडत नाही त्याला डेड म्हणून नक्कीच घोषित केले जातं. हा फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. भरत दादा स्ट्राईक वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. विशेष म्हणजे नॉट आउट आतापर्यंत दोन्ही फलंदाज खेळत आहेत. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. वाईट बॉल. वाईट बॉल. एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल सुधीर. नॉट आउट आतापर्यंत अगदी आपण पाहतोय चांगली भागीदारी जमवण्याचा प्रयत्न. दरम्यान या चेंडूवरती देखील सिंगल येईल. एक धाव येईल.
कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी सुधीर साबळेची. शुभमच्या बॅटमध्ये फार मोठी आक्रमकता नक्कीच आहे. त्याच्याकडून अपेक्षा असतील शेवटच्या षटकामध्ये स्फोटक आणि आक्रमक फटक्यांच्या. पहा परफेक्ट गॅप आहे त्या ठिकाणी शुभमच्या बॅटमधून, परंतु शतरक्षक धावत पळत आलाय चेंडूवरती. धावा घेतल्या जातील त्या 2 धावा. पहिली मॅन ऑफ द सिरीज. ज्यावेळेस गाव स्तरावरती लोहगावच्या क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच होत असतात. मॅन ऑफ द सिरीज लोहगाव प्रीमियर लीगला त्या ठिकाणी शुभमनी मात्र घेतली होती. त्यानंतर मात्र आपण पाहिलं की अंडर-24 मध्ये भिवंडी या ठिकाणी देखील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतला होता. पुणे पॅन्थर्स टीम मध्ये खेळला होता. दरम्यान मात्र आपण पाहतो एक सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. तर प्रवारा लोन या ठिकाणी झालेल्या क्रिकेटच्या स्पर्धेत देखील शुभमनं मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार नक्कीच मिळवला होता. नॉन स्ट्राईकच्या दिशेला पोहोचलाय, परंतु स्ट्राईकच्या दिशेला भरत दादा फार मोठ्या अपेक्षा नक्कीच असतील. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे आणि विकेटचं पतन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 39. भरत दादा बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद मारा करण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होईल, तयार होईल. पहा काय अप्रतिम गोलंदाजी केली शेवटच्या षटकात सुधीर साबळेनं, परंतु वाईट बॉल. विकेट असेल धावबाची. दुसरी विकेट शुभम त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईड असेल. व्यासपीठावरती जर पाहिले तर मात्र आमचे अनेक आयोजक संयोजक नक्कीच आहेत. दिवसभराच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतोय प्रत्येक बारीक गोष्टींवरती लक्ष त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं पर्व आहे. धावा घेतल्या जातील त्या 2 धावा आणि याच बरोबर षटकाची देखील समाप्ती होईल. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बनवल्या गेल्यात 42 तर 43 धावांचं लक्ष असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 43 इज टार्गेट. 43 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. तर आपलं जे फॉर्मॅट आहे, या अगोदरच्या मॅच मध्ये जो विजेता झाला त्याच्याबरोबर या मॅच मध्ये जिंकणारा जो विजेता खेळेल याची दक्षता सगळ्यांनी मात्र जी घ्यायची. आता नियमावली सगळ्यांना माहित आहे. व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहतोय सचिन राठोड सर. अगदी आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा फार मोठा अनुभव. अजून देखील 40+ क्रिकेट चांगलं खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला
अमित तापकीर सर आयोजकांच्या भूमिकेत, पलीकडच्या बाजूला चंद्रशेखर दादा मोरे, आमचे प्रदीप नैनी डॉन देखील दिवसभराच्या सत्रात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुपुत्र देखील सद्यस्थितीला एक नामांकित गोलंदाज म्हणून नक्कीच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगलं काम करतायत. पलीकडच्या बाजूला आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिनदादा खानवे आणि लोहगावकर आमचा संपूर्ण मित्र परिवार क्रिकेटवरती प्रेम करणारा, त्यामध्ये अशोकदादा खानवे आहेत, त्याचबरोबर जनार्दन दादा खानवे आहेत, अमित खानवे नक्कीच आपण पाहतोय प्रसिद्ध खेळाडू, त्यांचं देखील मी स्वागत करेल. तुषार रणदिवे TS ब्रँडचे सर्वांचा लाडका बाजा इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज होतोय. इथे देखील फ्लिक तर केलाय ललित, त्या ठिकाणी चांगला प्रयत्न करताय, चेंडू हातातून निसटलाय, परंतु झेलासाठी केलेला प्रयत्न जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. ललित चौधरी क्या बात है, चांगली झेप घेतली परंतु भक्ष्य हातातून निसटलं, चेंडू हातातून निसटला. 2 धावा मिळतात तुषार रणदिवे यांना, जीवदान मिळतंय. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 3 धावा.
43 धावेंचा इथे पाठलाग आहे. चांगली सुरुवात गोलंदाजांची देखील पाहायला मिळते. युवराज परांडे यांची उंचपुरा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. ललित त्या ठिकाणी चेंडू अडवताना काहीसा इथे स्लिप होतोय आणि त्या दरम्यान एकच धाव. दोन्ही बॅटरने देखील संयमानेच इथे सुरुवात केली आहे. कुठल्याही प्रकारचा धोका इथे पत्करलेला नाहीये, कुठल्याही प्रकारचा वेगळा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. सरळ बॅटने इथे फटके खेळलेत. एकेका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4. 43 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू युवराज यांचा सामना करेल तो राहुल. गती परिवर्तन ओळखलं आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. एक टप्पा घेत येतोय. चौकार चौकार चौकार. 4 धावेंसाठी सीधी बॅट, नो बकवास. सरळ बॅटचा वापर इथे केलाय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. इनसाइड आउटचा फटका. पॉवर प्लेसाठी अगदी चांगला फटका इथे सजवला जातोय. राहुल लोहार, शेरू लोहार याच्या बॅटमधून युवराजवरती इथे आक्रमण चढवलं जात आहे. पुढचा चेंडू इथे देखील काहीसं पदाला तिथ्य. पुन्हा एकदा सरळच्या बाजूने चेंडू खेळलाय. सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकारा पाठोपाठचा उत्तुंग आणि बहारदार टोला. षटकार 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी इथे शेरू लोहार यांची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 1. 3 चेंडूमध्ये 4 धावा होत्या, परंतु उरलेल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली या संघाची धावसंख्या बिनबाद 20. 43 धावेंचा इथे पाठलाग आहे आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. सुरुवात धूम धडाक्यामध्ये केली आहे. दमदार आहे, असरदार आहे. दोन्ही बॅटर खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट दोन्ही बॅटर आहेत, कारण दोन्ही बॅटरकडे वेगवेगळे स्ट्रोक्स आहेत. प्रत्येक बाजूला खेळण्याची क्षमता या दोन्ही बॅटरकडे आहे. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 20. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नारायण चौधरी इथे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येत आहेत. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजालाच आमंत्रित केलंय. इथे फुलटॉस आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल टिपला जाईल. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच तिथे कळवतायत. कशा संदर्भात? बीमरसाठी इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल केला जातोय. तिसरे पंच रिव्ह्यू नाहीये, परंतु पंचांना इथे पडताळणी करायची. कुठल्याही खेळाडूचा कुठल्याही संघाचा रिव्ह्यू नाहीये, परंतु इथे पंच आणि पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर आमचे अक्षय निर्मल सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत.
तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर बाथ तुषार रणदिवे बॅक टू द पॅव्हेलियन. चांगला झेल तिथे टिपला जातोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाला बसलेला पहिला धक्का. तुषार रणदिवे बॅक टू द पॅव्हेलियन. अक्षय पवार यांनी चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. तुषार रणदिवे बाद होतोय. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे आणि तीच बॅटिंग ऑर्डर आपल्याला मैदानामध्ये जी सातत्याने पाहायला मिळते. तुषार बाद झालाय तर त्याची जागा भरून काढण्यासाठी अजून एक विस्फोटक बॅटर नरसिंग पालमपल्ले इथे मैदानामध्ये येत आहेत राहुलच्या जोडीने. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. नरसिंग पालमपल्ले. पाहूया या विस्फोटक बॅटरच्या बॅटमधून कशा प्रकारे मोठे फटके खेळले जातील. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल नारायण चौधरी यांचं. वा रक्षात्मक भूमिका. हलक्या हाताने चेंडू खेळलाय आणि त्या दरम्यान फेकी जर आपण पाहिली तर स्ट्राईक एंडला केली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. पुढचा चेंडू हा देखील हळवार पद्धतीने पॉइंटच्या दिशेने खेळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा परंतु इथे डायरेक्ट हिट होत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये अगदी वेगात धावा पूर्ण केल्या. 20 धावा आल्या. परंतु त्यानंतर नारायण चौधरी यांची गोलंदाजी देखील तितकीच बहारदार आहे. मोठा फटका फार दूरवरती ठेवला जातोय. सिंगल डबल देखील त्या ठिकाणी घेतली जाते. परंतु त्यासाठी देखील मोठे कष्ट इथे दोन्ही बॅटरला घ्यावे लागतात. पुढचा चेंडू नरसिंगसाठी. हा चेंडू मात्र दिशा भरकटली जाते. उजव्या बाहेर काहीशी गती कमी केली परंतु गती कमी करत असताना दिशा भरकटली. चेंडू उजव्या बाहेर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. तुषार रणदिवे बाद झालाय परंतु नरसिंग पालमपल्ले एक विस्फोटक बॅटर म्हणजे सिक्सर किंग म्हणून देखील याला ओळखलं जातं. या देखील खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केलाय. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू आणि त्यावरती काय इथे चेंडू हाताळलाय भन्नाट वेगामध्ये. चेंडू बॅटवरतून हलकासा ब्रश झालाय. हाफ अपील केली परंतु पंचांनी लगेचच इथे नकार कळवलाय कारण चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. त्यामुळे लेग बिफोर द विकेटचा इथे प्रश्नच उभा राहिला नाही. पंचांनी देखील कळवलं कुठल्याही प्रकारचा धोका इथे बॅटरला नाही आहे. सिंगल मिळते. नरसिंगच्या खात्यामध्ये ती जोडली जाईल. धावसंख्या होते ती 24 धावा. 24 रन्स ऑन अ बोर्ड. 24 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू राहुलसाठी. इथे देखील गती काहीशी कमी केली आणि त्यावरती देखील सिंगल मिळते. काय गोलंदाजी इथे नारायण चौधरी यांची. जर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या नसत्या तर इथे कुठेतरी धानोरी स्पोर्ट्स धानोरी या संघाने या सामन्यामध्ये पकड निर्माण केली असती. परंतु पहिल्या षटकामध्ये 20 आल्यात म्हणजे निम्म्या धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. परंतु नारायण चौधरी इथे चांगलं कमबॅक देखील करून देतोय. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये काहीसं चेंडू अडवताना फंबल होतोय. त्या दरम्यान मिळते सिंगल. अप्रतिमाशी गोलंदाजी नारायण यांची. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा आल्यात 6 चेंडूंमध्ये. तर एक बॅटर देखील नारायण चौधरी यांनी बाद केलाय. चांगलं कमबॅक आपल्या संघाला इथे करून दिलंय. कौतुक करावं लागेल कारण विस्फोटक दोन्ही बॅटर आहेत. राहुल देखील आणि त्याचबरोबर नरसिंग देखील. आणि या दोन्ही बॅटरला थांबून ठेवण्याचं काम रोखून ठेवण्याचं काम इथे नारायण चौधरी यांनी केलेलं आहे.
2 षटकानंतर 26 धावा झाल्यात. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. अठरा चेंडू आणि 17 धावींची अजूनही गरज. गोलंदाजी मार्क वरती शुभम गीते इथे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. MPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय. लेदर बॉलचा फार चांगला अनुभव आहे. पाहूया तोच अनुभव या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कामी येईल का. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून धानोरी स्पोर्ट्स क्लब कडून याला आपण सातत्याने खेळताना पाहूच. परंतु आजची मॅच 18 चेंडू आणि 17 धावा डिफेंड करायच्यात. त्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल आणि टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं नरसिंग पालमपल्ली याच्या विरोधात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. एक कठीण परीक्षा आहे इथे शुभम गीते यांची देखील. पहिला चेंडू स्लॉट मध्ये पाठवून दिलाय फार दूरच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धावा. हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. 32 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिक फॉर टॅग. जशास तसं उत्तर. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु दुसऱ्या चेंडूवरती बॅटरला देखील तंबूच्या आश्रयाला धाडलं जात आहे. शुभम गीते यांना मिळतं यश. तर श्रीतेज स्पोर्ट्स क्लब अकॅडमी यांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का. नर्सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. नरसिंग यांची जागा भरून काढण्यासाठी डावखऱ्या शैलीचा एक कलात्मक फलंदाज मैदानामध्ये येतोय. रोहित खरात अलीकडच्या कालावधीमध्ये इन फॉर्म बॅटर म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. रिव्हर्स स्वीप स्पेशलिस्ट म्हणून देखील एक चांगली ओळख आहे. पुढचा चेंडू रोहित साठी. पहिला चेंडू फुलटॉस सरळ बॅटने खेळलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. शुभम गीते चांगलं कमबॅक करतात. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या परंतु लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आणि त्यामध्ये नरसिंग सारखा बॅटर देखील बाद केलाय. वेगवान गोलंदाजीचा इथे मारा केला जातोय. पुढचा चेंडू रोहित साठी. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग इथे झालं नाही. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. मॅच जर आपण पाहिली तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली या संघाच्या बाजूने झुकलेली आहे. महाराष्ट्रभरातील एक नावाजलेला संघ आपण जर पाहिलं तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी आहे. कारण या संघामधील सर्वच्या सर्व खेळाडू सुपरस्टार आहेत. पुणे जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने नाव या संघाने देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा संघ आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. आणि तीच टीम आज देखील AB ट्रॉफीमध्ये आपल्याला एकत्रित येऊन खेळताना पाहायला मिळते. संघाचे संघनायक अनुराग मोहिते. पुन्हा एकदा इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. शॉट फाईन लेग मध्ये. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. अजूनही 9 धावींची गरज आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. समान उंचीचे समान ताकदीचे आणि समान कलात्मकतेचे हे दोन्ही बॅटर आहेत. कारण या दोन्ही बॅटरकडे 360 खेळण्याची ताकद आहे. पुढचा चेंडू शुभम गीते यांचा. इथे देखील शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. वेगाचा वापर. शेवटचा चेंडू इथे निर्धाव. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 9 धावींची गरज आहे.
पहिल्या डावामध्ये काहीशा धावा कमी झाल्या, परंतु त्यानंतर देखील पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा, अन्यथा सामन्याचं चित्र काहीसं बदललं देखील झालं असतं. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या संघाने फलंदाजी करत असताना काहीशा धावा कमीच केल्या आणि त्यातून जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये युवराज यांनी केलेली खर्चिक गोलंदाजी 20 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. तिथे जर निम्म्या खर्च झाल्या असत्या तर आता चित्र 12 चेंडूमध्ये 19 असतं. परंतु आता काहीसं सोपं आव्हान आहे, परंतु गोलंदाजी मार्कवरती तितकाच तिखट मारा करणारा गोलंदाज नारायण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. नारायण चौधरी षटक क्रमांक 4, वैयक्तिक दुसरं, संघासाठी चौथं षटक. स्ट्राईकला आहेत ते राहुल लोहार. पहिल्या षटकामध्ये विस्फोटक बॅटिंग, त्यानंतर कुठेतरी बॅट शांत झाली आहे. 12 मध्ये 9. पुढचा चेंडू इथे उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. पहिला चेंडूचा डॉट. नारायण चौधरीच्या गोलंदाजीमुळे कुठेतरी आव्हान अजूनही टिकून आहे आणि प्रत्येक वेळेसच निर्धाव चेंडू हाताळला पाहिजे. हे धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या संघाच्या बाबतीने नक्की जमेची बाजू असेल आणि तोच प्रयत्न इथे नारायणचा सुरू आहे. इथे फुलटॉस, चुकीचा चेंडू. शॉर्ट सिलेक्शन मात्र अप्रतिम. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय निर्णायक चौकार 4 धावेंसाठी. गोलंदाजाची स्तुती आपण सातत्याने करत होतो की चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. मागच्या षटकामध्ये देखील फक्त 6 धावा खर्च केला, एक बॅटर त्याने बाद केला. इथे देखील पहिला चेंडू डॉट, परंतु लगेचच गोलंदाज देखील भारावून गेला. स्तुती त्याला झेपली नाही, दृष्ट लागली. फुलटॉस आणि त्यावरती राहुलने आपला क्लास दाखवलाय. चौकार. अजूनही 5 धावेंची गरज. 10 चेंडू आणि 5 धावा. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर, क्लास, सुपर क्लास. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स. शेरू लोहारच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर स्कोर आर लेवल. 9 चेंडू आणि 1 धावेची गरज. श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी चरोली हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. चला मावळ 11 आपले कर्णधार निलेश ढगे लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इथे बॅटची एज. शेरी लोहार बाद. अजूनही मॅच मध्ये भरपूर काही आहे. 1 धाव करायची आहे आणि ती फार महत्वाची आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे 1 धाव देखील बनवणं फार गरजेचं आहे. यानंतर होणारी मॅच मावळ 11 मावळ आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढतीतील विजेता संघ. संघाचे संगणक इथे येतात अनुराग मोहिते. श्रीते स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स अकॅडमी चरोली या संघाचे संघनायक आहेत अनुराग मोहिते. अगदी शांत डोक्याने विस्फोटक फलंदाजी करणे हा त्यांचा गुणधर्म आहे. कधी मैदानामध्ये तुम्ही त्यांना खेळताना पाहिला असाल, कधी कुठल्या प्रकारचं ॲग्रेशन नसतं, संयमाने खेळतात, परंतु त्यांची बॅट नेहमीच आक्रमक असते. प्रत्येक शॉट त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. लेदर बॉलचा देखील चांगला दांडगा अनुभव आहे, परंतु लेदर बॉल क्रिकेट बरोबरच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची सातत्याने चर्चा आहे. JPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील ॲज अ आयडॉल म्हणून आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं आहे. इथे देखील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला नाही. विजयी इथे एकेरी धाव घेतली जाते. चला अनुराग सर टॉससाठी लगेच या आणि निलेश ढगे आपण देखील टॉससाठी या. एक मोठी मॅच इथे सुरू होईल. एका बाजूला पहिल्या फेरीमध्ये विजेता संघ मावळ 11 आणि आत्ताच्या सुरू असलेल्या लढतीतील श्रीते स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स अकॅडमी चरोली या दोन्ही संघांमध्ये इथे मॅच खेळवली जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब फार चुरस आहे.